नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 30 नोव्हेंबरचा फ्रेश एपिसोड आज तुम्ही ऐकत आहात. तर सुरुवातीला अर्जुन आणि सायली दोघेही बोलत असतात. सायली म्हणत असते, महिपतच्या वागण्याचा मी जितका विचार करते ना तितकंच ते मला विचित्र वाटतंय. अर्जुन म्हणत असतो म्हणजे त्याला वरती सायली म्हणते म्हणजे बघा ना, महिपतसारखा खुनशी माणूस ज्याचं त्याच्या मुलीवरती प्रचंड प्रेम होतं आणि आता त्याने साक्षीसाठी आश्रमावरती नजर ठेवती, मधुभाऊंना अडकवलं आणि आता हे सगळं बोलत असताना ती फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला हे सगळ्या आठवणी आठवलेल्या दाखवलेल्या आहेत. पाठीमागं मधुभाऊंना आश्रमातून कसं अडकवलं होतं हे सगळं सायलीला आठवत असतं आणि ती या सगळ्या गोष्टी आठवत बोलत असते. पुढे सायली म्हणते आणि ती साक्षी जेलमध्ये मेल्यानंतर तो महिपत गप्प बसला. ज्या साक्षीमुळे जेलमध्ये ज्या बाईमुळे त्या साक्षीचा जेलमध्ये जीव गेला त्या बाईला महिपतनी जिवंत कसं काय सोडलं. त्यावर अर्जुन म्हणतो, हो मला सुद्धा त्या गोष्टीचं ना आश्चर्यच वाटतं. मला वाटतं ती बाई अजूनही जेलमध्ये असेल म्हणून कदाचित महिपत त्या बाईपर्यंत पोचू शकत नसेल, असंही असू शकतं ना. आता यावरती हे सायली पुढे म्हणते की माझ्या गाठोड्यामध्ये भलत्याच मुलीचा फोटो ठेवला आणि आता तर असं लक्षात येतंय की रविराज काकांच्या अपघातामागे सुद्धा महिपतचाच हात आहे. म्हणजे हे सगळं कशासाठी आणि का चाललंय हे सगळं, या सगळ्याचा ना विचार करून करून माझं डोकं बनबनायला लागलंय. त्यावरती अर्जुन म्हणतो, अरे बापरे, त्यावरती एकच उपाय आहे, हेड मसाज फ्रॉम अर्जुन सुभेदार. आणि आता इथे थोडासा मूड चेंज झालेला दाखवलेला आहे सायलीने अर्जुनचा. त्यावरती सायली छान स्माईल करते तर अर्जुन म्हणतो, उफ तुझी स्माईल. आणि त्यानंतर अर्जुन पुढे म्हणत असतो की बायको तू ना अशीच हसत राहा कायम. अर्जुनला वाटत असतं आणि तो पुढे म्हणत असतो की महिपतचा ना उलट आपणच आता त्यांची आपण महिपतची लाईफ कंट्रोल करायची, कारण ऑलरेडी त्याच्यामुळे ज्युनियर सिनियर आणि प्रतिमा त्याला खूपच भोगावं लागले. आणि आता इकडे दुसरं सीन दाखवलेलं आहे, सचिन घरामध्ये आलेला असतो. आता ही समीरा लगेच त्याच्या गळ्यात पडते आणि सचिन तर एकदम दचकतोच, हे काय चाललंय म्हणून. पुढे सचिन म्हणतो, मला वाटलं होतं की तू माझ्यावरती चिडलीस म्हणून. तर साक्षी म्हणते, हो चिडलीच होती मी तुझ्यावरती, खूपच चिडली होती तुझ्यावरती. कुठे गेला होतास तू सचिन, कुठे गेला असतात. अरे सचिन किती कॉल केली मी तुला, किती मेसेजेस केले, आधी नॉट रिचेबल, त्यानंतर तू फोन उचलत नव्हता, त्यानंतर तू कशालाही रिप्लाय करत नव्हतास. तू सांग ना कुठे गेला होतास तू, चंद्रावर गेला होतास का, चंद्रावर काम होतं तुझं की जिथे रेंजेस मिळत नव्हती तुला. त्यावर सचिन म्हणतो, तुझा हा राग काढण्यासाठीच तर मी माझं काम अर्धवट टाकून आलो आहे ना मी सॅम, माझं हे काम अर्धवट टाकून आलं तुला सरप्राईज द्यायला, कारण मी माझ्या सॅमला हे असं चिडलेलं बघू शकत नाही. त्यावर साक्षी म्हणते की यू हॅव नो आयडिया की माझी अवस्था काय झाली होती ते. सचिन, अरे असं अचानक कसा निघून गेलास रे तू, त्या मंदिरातून तू जो गायब झालास तो. त्यावर सचिन पुढे म्हणतो, अगं मला माझ्या ऑफिसच्या कामासाठी जावं लागलं ना. साक्षी म्हणते, पूर्ण 2 रात्री. तर लगेचच सचिन म्हणतो, सॅम US टायमिंग तू विसरलीस का, माझी US टायमिंग असतं त्यामुळे रात्रीच्या आवर्स असतात आणि मी तुला सांगितलं ना माझी टेक्निकल इमर्जन्सी होती, त्यामुळे ती सॉर्ट आऊट करण्यासाठी मला दिल्लीला जावं लागलं ग सॅम. आता इकडे पुन्हा अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन आता सायलीच्या डोक्याला तेल लावण्यासाठी तेल आणायला जात असतो. अर्जुन म्हणतो, तू बस मी आलोच. त्यावरती सायली म्हणते, अहो 1 मिनिट. अर्जुन म्हणतो, काय झालं. तर सायली म्हणते, म्हणजे बघा आपण महिपतला एक धक्का देत अपघाताच्या ठिकाणी घेऊन जातोय, बरोबर आहे की नाही. अर्जुन म्हणतो, हो. आता अर्जुनला सुद्धा ते सगळे सीन आठवत असतात की कसं त्यांनी 22 वर्षापूर्वी असं लिहिलेला जो जळतं लाकूड आहे त्याच्या अंगणामध्ये टाकला आहे ते. त्यानंतर बाबू कालियाचा फोटो कसा लावलेला असतो झाडाला, हे सगळं अर्जुनला आठवतं आणि हे दोघंजण त्याविषयी बोलत असतात. आता अर्जुन म्हणतो, राईट. त्यावरती सायली म्हणते, पण महिपतला सर्वात मोठा धोका द्यायचा असेल तर त्याला तीच व्यक्ती त्या ठिकाणी दिसणं सगळ्यात मोठी गोष्ट ठरेल. म्हणजे अपघाताच्या ठिकाणी हिला प्रतिमाला दाखवायचे. आणि पुढे म्हणते की ज्या व्यक्तीचं महिपतनं सगळ्यात जास्त नुकसान केले तीच व्यक्ती महिपतला अपघाताच्या ठिकाणी दिसली पाहिजे म्हणून. आणि पुन्हा ती चिठ्ठी वगैरे हे सगळं आठवताना दाखवलेलं आहे. आजचा भाग तसा थोडासाच दाखवलेला आहे. पुढे अर्जुन म्हणतो, यू मीन प्रतिमा आत्या. त्यावर सायली म्हणते, हो करेक्ट, प्रतिमा आत्याच अपघाताच्या ठिकाणी हव्यात. म्हणजे बघा जेव्हा अपघात झाला तेव्हा काही काळासाठी रविराज काका बेशुद्ध झाले होते आणि त्याच्यानंतर ते जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा त्यांना तिथे प्रिया म्हणजे तन्वीही दिसली नाही आणि प्रतिमा आत्या दोघीही दिसल्या नाहीत रविराज काकांना. नंतर आपल्याला हे कळलं की तन्वीला म्हणजेच प्रियाला मधुभाऊ आश्रमामध्ये घेऊन गेले. पण प्रतिमा त्यांचं काय झालं, त्यांचं पुढे काय झालं हे कोणालाच माहिती नाही ना की त्या कुठे गेल्या. हे तर प्रतिमा त्यांना तर आता तर काही आठवतच नाही आहे ना. मग आता
पुढे प्रतिमात्यांचं झालं काय नक्की? पण हेच जर का हे सगळं महिपतला माहिती असेलच ना. आता अर्जुनला पण प्रश्न पडतो. पुढे सायली म्हणते म्हणजे आपण त्या अपघाताच्या ठिकाणी जर का प्रतिमात्यांना नेलं तर महिपतसाठी तो सगळ्यात मोठा घाव ठरेल. मला तर वाटते की आज सायलीच वकील झालेली दिसते. पुढे सायली म्हणते की त्याचबरोबर प्रतिमात्यांना सुद्धा शेवटच्या टप्प्यांपर्यंत पोहोचता येईल आणि महिपतला सुद्धा त्याच्या गुन्ह्यापर्यंत आपण करेक्ट नेऊन पोहोचू शकतो. आता असं म्हटल्यानंतर हा सीन इथे संपलेला आहे. पुढे आपल्याला दाखवलेला आहे साक्षी आणि सचिन आणि समीराचा सीन. समीरा म्हणत असते नाही कळत आहे तरी मला हे तुझी असली वेड्यावाकडे कामाच्या वर्ज. मला तुला माहिती आहे ना सचिन की काल रात्रीपासून ना मी काहीच खाल्लेलं नाही आहे. तुला माहिती का काल रात्रीपासून तर मी काही खाल्लं नाही आहे. आज सकाळपासून सुद्धा माझ्या पोटात अन्नाचं एक कण नाही आहे. माझं डोकं बनायला लागलं आहे या सगळ्यांमध्ये. त्यावर सचिन म्हणतो ओ माय बेबी, तू मला मिस करत होतीस म्हणून उपाशी राहिलीस का तू? मला तर वाटलं होतं की तू खूप स्ट्रॉंग आहेस सॅम. मग अचानक वीक कशी झालीस? आता सॅम त्याच्याकडे एकदम सिरियसली बघते आणि एकदमच त्याला म्हणते की तू मला वीक केलंय सचिन, तू. सायली म्हणत असते की आय स्वेअर ती यापुढे जर का तू मला असं न सांगता निघून गेलास ना तर जीव घेईन मी तुझा. त्यावरती सचिन लगेच हसतो आणि पुढे म्हणतो तशी वेळच येणार नाही आहे ब्युटिफुल. आणि जर तुला माझा जीवच घ्यायचा असेल ना तर माझा गळा दाबण्याची अजिबातच गरज नाही आहे. तू फक्त माझ्याकडे बघ, मी ऑटोमॅटिकच माझा जीव जाईल ग, त्यानेच माझा जीव जाईल. आता यावरती साक्षी लगेच हसते आणि म्हणते व्हॉट रबिश सचिन, असं म्हणून पुन्हा त्याच्या गळ्यामध्ये पडते. आता इकडे सचिनचा लगेचच फोन वाजायला लागतो. आता फोन असतो अस्मिताचा. फोनवरती नाव येतं अस्मिता दीक्षित. लगेचच सचिन आहे ना तो त्याचे हावभाव एक्सप्रेशन जरा चेंज झालेले दाखवलेत. तोपर्यंत इकडे साक्षी पुन्हा चिडलेली दाखवली आहे. लगेच सचिन म्हणतो नाही काहीच नाही आता फोन वगैरे काहीच नाही, असं म्हणून फोन लगेच बाजूला ठेवतो आणि तिला म्हणतो ये असं म्हणून तिला सोफ्यावरती बसवतो आणि म्हणतो आता दिवसभर मी फोनकडे अजिबातच बघणार नाही आहे, फक्त मी माझ्या सॅमकडे बघणार आहे. SNS असं सचिन म्हणत असतो. आणि आता पुन्हा हे दोघं जण एकत्र जवळ आलेले दाखवलेत आणि फोन सचिनने लांब ठेवलेला असतो, म्हणजे टेबलवरती ठेवलेला असतो. हा सचिनना बहुतेक एक दिवस अडकणार आहे महिपतच्या चांगल्या तावडीमध्ये, कारण तो या दोघींना सुद्धा तसाच नादी लावत असतोय. आता इथे दुसरा सीन दाखवलेला आहे. सकाळ झालेली असते सुभेदारांच्या घरामध्ये. सायली आणि अर्जुन डायनिंग टेबलवरती येतात आणि सायली अर्जुनला म्हणत असते तुम्ही बसा हां, मी लगेच नाश्ता घेऊन येते. तोपर्यंत विमल म्हणते ताई तुम्हीच बसा, माझा नाश्ता मी बनवून रेडी केलेला आहे, तुम्ही दोघेही नाश्ते करा, तुम्हाला जायचं आहे ना बाहेर. आता हे म्हणल्यानंतर सायली ठीक आहे म्हणून दोघेजण नाश्ता करायला बसतात. आता हॉलमध्ये तिथंच प्रिया असते, ते अर्जुन सायलीवरती लक्ष देत असते. आता अर्जुन आणि सायली हळूहळू एकमेकांशी बोलत असतात आणि आता हे सगळं प्रियाला ऐकायचं असतं की हे दोघं जण काय बोलतायत ते. आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की सायली कालच्या प्रतिमात्यांबद्दल बोलली होतीस ना तू, तेव्हा मला शॉकच बसला होता ग. म्हणजे ते जी म्हणाले होते ना ॲक्सिडेंटच्या ठिकाणी प्रतिमात्याला न्यायचं आहे ते, त्यावरती पण रविराज पण लगेच अर्जुन म्हणतो पण ती आयडिया बेस्ट होती. मग त्यावर सायली म्हणते हो ना, मग आपण रविराज काकांशी बोलूयात का? अर्जुन म्हणतो नाही, आपला प्लॅन कसा वर्क होते ना त्या हिशोबाने आपण सिनियरशी बोलूयात म्हणून. आता सायलीला तरी काय ऐकायला जात नाही, प्रियाला तरी काय ऐकायला जात नाही. प्रिया मनात म्हणते अच्छा हे दोघं जण परत बाहेर चालली आहेत, हल्ली यांचं बाहेर जाणं इतकं वाढलं आहे म्हणजे मला आलेली शंका खरीच असणार. आताही हे दोघंजण इतकं हळूहळू बोलत आहेत म्हणजे नक्की काहीतरी प्लॅनिंग करत असणार आहेत हे, असं प्रिया मनात म्हणत असते. तोपर्यंतच तिथे अस्मिता येते. आता विमल म्हणते अस्मिता ताई तुम्हाला सुद्धा नाश्ता देऊ का? अस्मिता म्हणते थोड्या वेळाने दे. मम्मा कुठे आहे? माझं ना करबत संस्काराचं पुस्तक तिच्याकडे आहे मम्मा म्हणून अस्मिता जोरजोरात हाका मारत असते. त्यावर विमल म्हणते अस्मिता ताई वहिनी घरात नाही आहे, त्या सकाळीच पुण्याला गेल्यात म्हणून. अस्मिता म्हणते पुण्याला अचानक? त्यावेळेस सायली म्हणते आज महिला आश्रमामध्ये खूप मोठा काहीतरी कार्यक्रम आहे म्हणे, कारण त्यांच्याच हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे. मग आईना बोलून घेतले म्हणून आई गेल्यात, ते कार्यक्रम झाला की ते येतील. आता अस्मिता येते चिडते. आता म्हणते की मम्मा घरात नाही आहे हे मला माहितीच नाही आहे, आमच्या घरी पण कुणी नाही आहे, आई बाबा सुद्धा नागपूरला गेलेत ना लग्नासाठी.
आणि सचिनचा दिल्लीचा मुक्काम तर वाढतच चालला आहे. तिथे कुणी नाही म्हणून मी इथे राहायला आले, तर इथे सुद्धा कुणीच नाही आहे. आता अस्मिता झालेली असते नाराज आणि पुढे म्हणते की तुम्ही सुद्धा आज लवकर चाललात नेहमीप्रमाणे लवकरच तुम्ही बाहेर चाललात. अर्जुनला ऑफिस असतं पण तू सुद्धा सायली घरात नसतेस ग. सायली म्हणते खरं आहे अस्मिता ताई, पण आज सुद्धा मला जावं लागणार आहे ग, लागणार आहे हो. तर अस्मिता म्हणते म्हणजे एवढ्या मोठ्या घरात आज पण आम्ही दोघीच का, मी आणि विमल. तर पुढे अस्मिता म्हणते मला केव्हापासून पाणीपुरी खावीशी वाटते, पण आम्ही दोघीच कुठे जाऊ. अर्जुन म्हणतो अस्मिता आय एम रिअली व्हेरी सॉरी, पण काय आहे ना की सायली ना मला एका फ्रॉड केसमध्ये माझी मदत करते ग, म्हणून मला तिला मध्ये मध्ये ऑफिसला न्यावंच लागतं ग, बाकी काही नाही आहे. आता सायली म्हणते मी संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्नच करते हां अस्मिता ताई. अस्मिता म्हणते नको, माझ्यामुळे ना कोणाची कामं अडायला नको, तुम्ही सगळेजण ना बिझी आहात, मी एकटी इतर रिकामटेकडी बोर होणार आहे. त्यावरचे अर्जुन आणि सायली लगेचच उभे राहतात. सायली म्हणते की अस्मिता ताई मी खरंच लवकर येते. अस्मिता म्हणते काही गरज नाही, तुला सांगितलं ना नको म्हणून. विमल जा पोहे घेऊन ये, मी ते एकटी बसून पोहे खाते. सायली म्हणते अहो आज मी नाही आले तर चालेल का तुमच्यासोबत. तर अस्मिता ओरडते नको म्हटलं ना मी तुला, जातो त्याच्यासोबत, नाही तर मी तुझ्यावर चिडेन. अर्जुन म्हणतो नाही तू रागू नको, चिडू नको, तू शांत राहा, बरं शांत राहा ठीक आहे. आणि असं म्हणून सायलीला म्हणतो चल बायको. आणि आता हे दोघेजण बाहेर चाललेले असतात. आता हे सगळं प्रिया बघत असते. प्रियाचे तर डोळे कान तर वटारलेलेच असतात की आता हे काय म्हणतात. प्रिया म्हणते फ्रॉड केस वगैरे काही नाही, हे दोघी मिळून नक्कीच काहीतरी फ्रॉड करतायत, नाहीतर अस्मिताचा मूड इतका खराब असताना सायली अशी निघून गेलीच नसती. यांचं काय चाललंय ना हे करण्यासाठी मला यांचा गाडीनेच पाठलाग करायला हवंय, असं प्रिया मनात विचार करते आणि पटकन सोप्यावरून उठते गाडीची चावी आणि पर्स घेण्यासाठी आणि तिच्या रूममध्ये जात असते. आता अर्जुन आणि सायली दोघी घराच्या बाहेर आलेल्या असतात. अर्जुन म्हणत असतो की अगं मला सिनियरचा कॉल आला होता, आता त्याला एका मीटिंगसाठी पुण्याला जायचं होतं, पण आपल्यासाठी त्याने कॅन्सल केलं. त्याने सांगितलं की जोपर्यंत आपलं काम होत नाही ना तोपर्यंत दुसरं कोणतंही काम घेणारच नाही. आणि असं अर्जुन म्हणतो तर सायली काहीतरी विचारामध्ये असते. अर्जुन म्हणतो अगं सायली कसला विचार करते. सायली म्हणते अस्मिता त्यांचा विचार जातच नाही होत डोक्यातून, आपण निघताना त्यांचा चेहरा कसा पडलेला होता पाहिलंच नाही. या महिपच्या कारामुळे ना मी घरात नसतेच जास्त हल्ली, पण त्यामुळे त्यांना एकटं वाटायला लागलं असेल हे माझ्या लक्षातच आलं नाही. त्यावर अर्जुन म्हणतो अगं अस्मिताईची मूड स्विंग नवीन आहेत का आपल्याला, ती प्रेग्नंट व्हायच्या अगोदर सुद्धा अशीच होती. सायली म्हणते तरीही त्यांना एकटं वाटता कामा नये आणि त्या आनंदात नाही असं होता कामा नये, आणि आपणच त्यांची काळजी घ्यायला हवी ना. आधीच तर सचिन भाऊजी इथे नाही आहेत आणि त्यात आपणही नसलो तर त्यांना एकटं वाटणारच ना, कंटाळा येणारच ना. अर्जुन म्हणतो अगं पण म्हणून आपण दिवसभर घरामध्ये नाही ना बसू शकत. महिपची सिच्युएशन आता इतकी टेन्स झाली आहे ना की आता आपल्याला काम करावंच लागेल. वी हॅव टू फोकस ऑन दिस. सायली म्हणते हे मला कळत नसेल असं वाटते का तुम्हाला. अर्जुन म्हणतो पण तू इतकं ओव्हरथिंक का करते. त्यावर सायली म्हणते मी ओव्हरथिंक करते नाही, म्हणजे तुम्हाला तर तुमच्या बहिणीची काळजीच नाही आहे, मी तिची काळजी घेते तर तुम्हाला त्याचाही त्रास होतोय, काय बोलायचं तुम्हाला. अर्जुन म्हणतो नाही माझं ऐकून तर घे. सायली म्हणते मला काही बोलू नका, तुम्ही मला फक्त ना टोमणेच मारत असता आणि मला काही जरी वाटलं ना तर तुम्हाला माझ्या त्याबद्दल काहीच फरक पडत नाही, आणि मी काही जर का तुम्हाला बोलायला गेले तर अर्जुन म्हणतो गप्प बस, अगं रिलॅक्स, किती बोलते तू, जरा श्वास घे, तू म्हणतेस ना ते दीर्घ श्वास घे बरं. आणि आता मला सांग अस्मिताईसाठी आपल्याला नक्की काय करायचं आहे ते आपण ते करूयात हां. आता सायली म्हणते नक्की करायचं. अर्जुन म्हणतो हो प्रॉमिस. त्यावरती लगेचच सायली सांगायला लागते की आपण आहे ना की आज घरी लवकर परत येऊया, त्यानंतर गप्पा गोष्टी गाणी खेळ असा छान दिवस घालूयात हां अस्मिताईसोबत, आणि त्यांना पाणीपुरी खाऊ वाटते ना तर मी बनवते स्वतः माझ्या हाताने, आणि आपण सगळेजण मिळून एकत्र त्यांच्यासाठी हा दिवस गाऊया, म्हणजे प्रतिमात्या, चैतन्य, रविराज ह्या सगळ्यांना बोलूया. अर्जुन म्हणतो तू एक सरप्राईज पार्टी प्लॅन करतेस का. सायली म्हणते हो, आपण अस्मिताताईंना एक सरप्राईज पार्टीच देऊयात, आणि मी सचिन भाऊजींना फोन करून सुद्धा विचारते की त्यांच्या आवडीचं, आणि त्यांना इथं सचिन भाऊजींना इथे येता का ते बघते, आणि मी त्यांच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी करते असं म्हणून आता इथून पुढे म्युझिकली सगळं सायली अर्जुनला सांगत असते की पार्टी कशी आणि काय प्लॅन करायची ते. आता प्रिया इकडे रूममध्ये आलेली असते अर्जुन सायलीचा पाठलाग करण्यासाठी, आणि गाडीची चावी म्हणून ती पटकन गाडीची चावी आणि पर्स घेते आणि वळते. इतक्यातच जोरात अश्विन तिला येऊन धडकतो. अश्विनच्या हातातली कॉफी लगेचच खाली पडते, सगळी कॉफी फरशीवरती सांडते. आता प्रिया इतकी संतापते
झोपते ना त्याच्यावरती आणि लगेचच ओरडते, अश्विन काय हे, अरे अश्विन तुला बघून नाही का चालता येत म्हणून. त्यावर अश्विन म्हणतो, अगं मी सरळच येत होतो, तू पटकन वळालीस आणि मला धक्का मारला. लगेचच प्रिया म्हणते, हो रे, तुला आता प्रत्येक गोष्टीत ना माझी चूक दिसते ना, मला काय स्वप्न पडलं होतं का, तू मागं उभा असशील असं कॉफीचा कप घेऊन म्हणून, शी हे काय म्हणून लगेच तिथून निघायला लागते. त्यावरती अश्विन म्हणतो, तन्वी 1 मिनिट, इतक्या घाईत कुठं निघालीस. तर प्रिया म्हणते, हे मी तुला का सांगायचं. तर अर्जुन म्हणतो, कारण मी तुझा नवरा आहे तन्वी, आणि तू हल्ली अशी का वागतेस ग. तर प्रिया म्हणते, या फालतू गोष्टींवरती वाद घालायला माझ्याकडनं अजिबातच वेळ नाही, आपण नंतर बोलूया, मी निघते, असं प्रिया म्हणते. त्यावर लगेच अश्विन म्हणतो, फालतू, तुझ्यासाठी ना सगळंच फालतू आहे ग, ही जी कॉफी आणलीस ना तू, ती मी स्वतः बनवली होती, स्वतः माझ्या हाताने. तू बनवतेस का कधीतरी माझ्यासाठी कॉफी. तुझ्यासाठी तर किचनमध्ये जाणं सुद्धा फालतू आहे. त्यावर ते प्रिया म्हणते, अश्विन आता या कॉफीवरून आपण भांडण करायचं आहे का. हे बघ शांत हो, आपण बोलूयात याच्यावरती. आणि हे सगळं आहे ना ते विमलला साफ करायला मी सांगते, असं म्हणून इतक्या फास्ट तिथून पळायला लागते आणि घराच्या बाहेर येते आणि पाहते तर काय, अर्जुन आणि सायली तिथे दोघीही नसतात. आता ती सगळीकडे बघते तर त्यांना कोणी अर्जुन सायली दिसत नाही. लगेचच म्हणते, तो अश्विन मांजरासारखा आडवा आला ना म्हणून हे दोघं निसटले. आता मी कुठे शोधू या दोघांना, आता मी त्यांचा कसा पाठलाग करू, शी वैताग आला बाबा, असं म्हणून प्रिया तिथं म्हणते की आता मला कसं कळणार की हे दोघंजण कुठे गेलात ते. आता अर्जुन आणि सायली दोघंजण सुद्धा रविराजांच्या घरी आलेले असतात आणि तिकडे प्रिया त्यांना विचार करत असते, शोधत असते की आता हे दोघंजण कुठे गेले म्हणून. आता अर्जुन रविराजांना सांगत असतो की सिनेरी या सगळ्यामध्ये आपल्याला पोलिसांची मदत लागणार आहे, पोलीस डिपार्टमेंटची मदत लागणार आहे, असं अर्जुन म्हणत असतो. आता त्यावरती रविराज म्हणतात, आणि अर्जुन आपला अंदाज जर का खरं ठरला ना तर महिपत असं काही करून बसेल ज्यामध्ये तो स्वतःच फसेल, असं रविराज सांगतात. आणि पुढे म्हणतात, आणि मग तिथल्या तिथे आपण त्याला अरेस्ट करू शकतो. अर्जुन म्हणतो, आणि म्हणूनच आपल्याला महिपतला आधी सावध करून चालणारच नाही, पोलिसांना अगदी शेवटच्या क्षणी आपण तिथे यायला सांगू. तर लगेचच त्यावरती रविराज म्हणतात, म्हणूनच हे सगळं तू इन्स्पेक्टर सावंतच्या कानावर घाल. ॲक्च्युली आपण दोघेजणच हे सगळे गोष्टी आपण दोघंजण जाऊन सावंतला सांगून येऊयात. त्यावरती लगेच सायली म्हणते, बरं ठीक आहे, मी निघते, मग मी घरी जाते अस्मिता ताईंकडे, ते एकट्याच आहेत ना. त्यावर प्रतिमा त्या तिथे येतात आणि त्या म्हणतात की अरे हो, कल्पनासुद्धा पुण्याला गेली ना. तर त्यावरती सायली म्हणते, हो ना, म्हणूनच मला वाटतं की अस्मिता ताई एकट्या, तर आपण घरी जावं. आणि पुढं म्हणते की बरं प्रतिमा त्या, आज तुम्ही आमच्या घरी याल का. आता रविराज म्हणतात, अगं आज काय विशेष. तर लगेचच अर्जुन म्हणतो, आज माझी बायको अस्मिता ताईसाठी स्पेशल पार्टी बनवते, एक स्पेशल पार्टी तिच्यासाठी अरेंज करते. काय ना की अस्मिता मूड जरा खराब आहे तर तो पेपअप करायचा आहे म्हणून. त्यावरती सायली म्हणते, आज आहे ना, आज आपण सगळ्यांनी मिळून छान दिवस सेलिब्रेट करूयात. त्यावर प्रतिमा त्या म्हणतात, अरे वा, छान आहे कल्पना, चल मग मी आत्ताच येतो तुझ्याबरोबर. तर सायली म्हणते, अहो लगेच कशाला, माझ्या मदतीला विमलताई आहेत ना, आणि तुम्ही दोघे जर तिला अचानक दिसला तर तिला खूपच आनंद होईल. सायली पुढे म्हणते, आणि घरात शक्यतो मी कोणालाच म्हणजे अस्मिताने या सगळ्या गोष्टी अगोदरच कळूच देणार नाहीये. आणि पुढे सायली म्हणते की बरं, तुम्ही चैतन्य भाऊजींना फोन केलात का. आता अर्जुन एकदम चपापतो, त्यांनी फोन केलेलाच नसतो. लगेच म्हणतो, हां त्याला ना फोन मी करतच होतो. सायली म्हणते, हां मी सांगितल्यावर करताय ना फोन, राहू द्या मीच करते फोन. आणि असं म्हणून ती म्हणते की मी येते म्हणून. आता लगेच सायली तिथून निघून जात असते. आता आपल्याला पुढचा सीन दाखवलेला आहे, तो लगेचच रविराज आणि अर्जुन पोलीस स्टेशनला येतात आणि म्हणतात, इन्स्पेक्टर सावंत तुम्हाला पूर्ण कल्पना आलीच असेल. सावंत म्हणतात, हो मला त्याची कल्पना आहे. सावंत पुढे म्हणतात, हो प्लॅन थोडा रिस्की आहे, पण तुम्हाला जी महिपत शिकरेबद्दलची शंका आहे ना ती जर का खरी असेल ना तर एवढी रिस्क घ्यायला काहीच हरकत नाही. यापुढे अर्जुन म्हणतो की आम्हाला शंका नाही इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला खात्री आहे की तो ॲक्सिडेंट महिपत शिकरेनेच घडवून आणला होता. आणि त्यावरती रविराज म्हणतात, आणि त्याला जर का ट्रॅप करायचं असेल तर आम्हाला तुमची मदत घ्यावी लागेल. पोलीस म्हणतात की पोलीस डिपार्टमेंट तुम्हाला सगळी मदत करेल. महिपत शिकरे खूप गुन्ह्यांमधून आहे ना सही सलामत सुटला आहे, कारण तो मागे काही
पुरावाच ठेवत नाही. अर्जुन म्हणतो तोच पुरावा आपल्याला शोधायचा आहे आणि तो सापडणारच आणि त्यावेळेस जर का तुम्ही तुमच्या टीमसोबत असाल तर ते जास्त बरं होईल. इन्स्पेक्टर म्हणतात हो आम्ही असूच तुमच्यासोबत आणि आम्ही लवकर करू हे. तर रविराज म्हणतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही जर का लवकर तिथे गेलात तर लवकर जर का तुम्ही सगळेजण तिथं असाल तर आम्हालाही थोडी मदतच होईल हां. आणि अर्जुन पुढे म्हणत असतो की इन्स्पेक्टर साहेब आपण जर असं केलं तर आणि हा सगळा म्युझिकली प्लॅन जो आहे पुढचा तो अर्जुन पोलिसांना सांगत असतो की आता आपण पुढे काय करायचं ते हे आपल्याला ऐकवलेलं नाही. आणि इथेच हा एपिसोड संपलेला दाखवला आहे प्रेक्षकांनो. आजच मी एक या मालिकेचा नवीन प्रोमो पाहिला आहे. तर त्या प्रोमोमध्ये असं दाखवलेलं आहे की अपघाताच्या ठिकाणी महिपत आणि प्रतिमा दोघेही तिथे आलेले असतात आणि अर्जुन या सगळ्यांना अडून पाहत असतो आणि महिपत म्हणत असतो की 22 वर्षापूर्वी जे मी करू शकलो नाही ना ते मी आत्ता करतो. आणि प्रतिमा त्या आहे ना तर त्या हातात जडकं लाकूड घेऊन त्याला म्हणत असतात की सैताना म्हणून. आणि त्यावरती लगेचच महिपत जे आहे तर त्यांच्यावरती बंदूक रोखलेली आहे आणि आता इथे गोळीचा आवाज झालेला दाखवला. आता नक्की महिपतच्या हातून गोळी चालली का, नक्की कुठली गोळी कोणाला चालवली हे काही एवढं क्लिअर दाखवलेलं नाही प्रोमोमध्ये. पण एवढं नक्की आहे की ॲक्सिडेंटच्या ठिकाणी महिपत आणि सायली आणि प्रतिमा हे तिघेही एकत्र येतात. तर त्या प्रोमोमध्ये सायलीसुद्धा आलेली दाखवली आहे. तीही एका मुलाला तिथे मारत असते म्हणजेच महिपतचाच तो गुंड असतो आणि अर्जुनसुद्धा तिथे आलेला असतो. आता पाहण्यासारखी ही गोष्ट आहे की ती नक्की गोळी कोणाला लागते म्हणून. ठरलं तर मग जे पुढची भाग आहेत ना ते खूपच इंटरेस्टिंग दाखवणार आहेत. मालिका अतिशय मनोरंजक अशा वळणावरती आलेली आहे आणि हे सगळे भाग तुम्हाला जर का माझ्या आवाजात ऐकायचे असतील तर प्लीज माझी आवडती सिरियल ही आपल्या यूट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजेच मला मॉनिटायझेशनसाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर ते मला ते सपोर्ट मिळेल. आता पाहूया उद्याच्या भागामध्ये काय होतं ते. तर उद्याच्या भागामध्ये आपण असं पाहतोय की सायली रविराजांना म्हणत असते की काका आपल्याला जर का महिपतच्या बुद्धीचा आणि मनाचा तोल घालवायचा असेल तर प्रतिमा त्याने अपघाताच्या ठिकाणी असायला असावं कारण त्यापूर्वी जी गोष्ट घडली त्याच्याशी याच दोन गोष्टींचा थेट संबंध आहे. आणि रविराज म्हणत असतात मी महिपतच्या समोरच काय प्रतिमाला त्याच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू देणार नाही. आणि रविराज आणि प्रतिमा दोघे बोलत असतात की प्रतिमा म्हणते की माझ्याकडे आता दोनच पर्याय आहेत की घाबरायचं खच खायचं का महिपतशी सामना करून माझ्या भूतकाळाशी सामना करायचा. हे सगळं आता आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत पाहत राहा माझी आवडती सिरियल आणि प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. बाय.